गुड आफ्टरनून स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण डेंग्यू ह्या डिसीजपर्यंत आलो होतो, बरोबर. कॉमन कोल्ड, रिंगवर्म, फिलॅरियासिस, निमोनिया हे सगळे डिसीजेस आपण स्टडी करून झालेले आहेत. नाऊ वी हॅव टू सी अबाउट द कॅन्सर. ओके, कॅन्सर इट इज अ वेल नोन डिसीज. आपल्याला हे कॅन्सर हा डिसीज बऱ्यापैकी माहीत आहे. कशामुळं होतं? Abnormal, uncontrolled and purposeless division of cell may lead to the formation or development of mass of undifferentiated cell, that is the tumor. कॅन्सरमध्ये काय होत असतं? ॲबनॉर्मल किंवा अनकंट्रोल असं सेलचं डिव्हिजन होत असतं. ॲबनॉर्मल आणि अनकंट्रोल सेलचं डिव्हिजन होतं, ज्याच्यामुळं मास ऑफ सेल तयार होतो, म्हणजे सेलचा एक गोळा तयार होतो. ओके, त्याला म्हटलं जातं ट्यूमर. आणि त्या ट्यूमर हे कशामुळे होत असतं? ओनली बिकॉज ऑफ द कॅन्सर. ओके, वेन द ट्यूमर इज मॅलिग्नंट इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ कॅन्सर. जेव्हा मॅलिग्नंट टाईपमध्ये असतो तेव्हा त्याला कॅन्सर असं म्हटलं जातं. अँड हॅज ॲबिलिटी टू इन्व्हेड द अदर टिश्यू. ह्या कॅन्सरमधील सेलची एवढी कॅपॅसिटी असते की ती दुसऱ्या सेलमध्ये इन्व्हेड होऊ शकतात, की आत घुसू शकतात. ओके, Cancer harm body when cancerous cell divide uncontrollably to form new lumps and masses of tissue called neoplasm except leukemia. कॅन्सर कधी हा आपल्याला हार्मफुल आहे की जेव्हा तो दुसऱ्या एखाद्या पार्टमध्ये, दुसऱ्या ऑर्गनमध्ये अनकंट्रोलेबल असं डिवाइड होईल आणि नंतर तिथं काही सेलच्या किंवा काही मासच्या गुठळ्या तयार होतील, तेव्हा तो काय असणार आहे? आपल्याला हार्मफुल असणार आहे. आपण ल्युकेमियामध्ये असं नसतं म्हणून एक्सेप्ट दिलेलं आहे. एक्सेप्शन इज द ल्युकेमिया. ब्लड कॅन्सर. ब्लड कॅन्सरमध्ये ह्या टाईपचे लंपिंग होत नाही, गुठळ्या तयार होत नाही, गाठी तयार होत नाही. ट्यूमर कॅन ग्रो अँड इंटरफिअर विथ द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द व्हेरियस ऑर्गन. ओके, मोस्ट कॉमन किलर डिसीज आहे हा. मोस्टली हा कॉमन किलर डिसीज आहे. फिजिशियन्स, रिसर्चर, असे रिसर्चर की जे स्पेशलाइज्ड इन द कॅन्सर स्टडी, कॅन्सरच्या स्टडीमध्ये डायग्नॉसिससाठी, ट्रीटमेंटसाठी किंवा प्रिव्हेन्शन फॉर द कॅन्सर होऊ नये म्हणून जे काही फिजिशियन असतात, जे काही डॉक्टर असतात, त्याला म्हटलं जातं ऑन्कोलॉजिस्ट. असे डॉक्टर की जे कॅन्सरची स्टडी करतात, की ज्याच्या कॅन्सरचे स्पेशलिस्ट आहेत, त्याला ऑन्कोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. देर आर टू टाईप्स ऑफ ट्यूमर्स. कोणते दोन टाईप आहेत? एक आहे बेनिगन और नॉन मॅलिग्नंट म्हटलं जातं, आणि दुसरं आहे कॅन्सरस और मॅलिग्नंट. नोट डाऊन, देर आर टू टाईप्स ऑफ ट्यूमर्स, बेनिगन और नॉन मॅलिग्नंट, अँड सेकंड मॅलिग्नंट और कॅन्सरस. दीज आर द टू टाईप्स ऑफ द ट्यूमर्स. त्यातला पहिला बघायचं आहे आपल्याला, बेनिगन और नॉन मॅलिग्नंट ट्यूमर्स. इट ग्रोज स्लोली अँड मेंटेन द क्वाईट अ लार्ज साईज. हळूहळू याची ग्रोथ होत असते आणि नंतर हळूहळू करून त्याची साईज वाढत असते. इट रिमेन रिस्ट्रिक्टेड टू द साईट ऑफ इट्स द ओरिजिन. आता एक्झाम्पल याचं काय आहे? तर ब्रेन ट्यूमर. ओके, ह्याच्यामध्ये काय होत असतं? जिथं काही तो ट्यूमर तयार झालेला आहे, तो ट्यूमर त्याच ठिकाणी राहत असतो. इट रिमेन रेस्ट्रिक्टेड टू दॅट साईट. ओके, अँड डज नॉट स्प्रेड एनी अदर साईट ऑफ द बॉडी. दुसऱ्या ठिकाणी ते स्प्रेड होत नाही. एक्झाम्पल ब्रेन ट्यूमर जर झालं असेल तर त्याच ठिकाणी तो असतो. ओके, दिस इज द बेनिगन ट्यूमर विच इज द हार्मफुल. पण तो जेवढा हार्मफुल आहे तेवढाच तो काय फॅटल आहे. म्हणजे ब्रेन ट्यूमर झाला तर इट कॉजेस द डेथ. ओके, त्यातले काही बेनिगन ट्यूमर असे आहेत की ते मॅलिग्नंट आहेत. म्हणजे काय होतात? एका जागी राहत नाही तर ते पसरू शकतात. त्याला कोणते एक्झाम्पल आहे? ॲडिनोमा आणि फायब्रॉईड. ॲडिनोमा आणि फायब्रॉईड हे असे ट्यूमर्स आहेत की जे एका जागी राहत नाही तर ते पसरू शकतात. ब्रेन ट्यूमर हा ब्रेनमध्येच राहतो. ओके, पण इट कॉजेस द डेथ. तर दुसरे आहेत ॲडिनोमा आणि फायब्रॉईड. इट इज द बेनिगन ट्यूमर बट इट इज द मायग्रेटरी. तो पसरू शकतो. ओके, दुसरा टाईप आहे मॅलिग्नंट ट्यूमर किंवा आपण त्याला ॲक्च्युअल कॅन्सर म्हणतो, की ज्याच्यामध्ये
एखाद्या पार्टच्या गोठळ्या दिसतात, काठी दिसतात. ओके. ग्रोथ रेट इज द रॅपिड अँड मॉर्टॅलिटी रेट इज कम्पॅरेटिव्हली मोर दॅन द बेनिगन ट्युमर. ग्रोथ जे काही ट्युमर झालेला आहे त्या ट्युमरचा ग्रोथ रेट हा जास्त असतो. मॉर्टॅलिटी काय असते ॲज कम्पेअर्ड टू बेनिगन, म्हणजे जास्तीत जास्त मॉर्टॅलिटी रेट असते, जास्त प्रमाणामध्ये वाढत असतो. रॅपिड ग्रोथ कॉजेस ओव्हर क्राउडिंग अँड डिस्ट्रप्शन ऑफ द नॉर्मल सेलपेक्षा ह्याची ग्रोथ जास्त असते आणि त्यामुळं सेलची तिथं काय होते, गर्दी होते, ओव्हर क्राउडिंग होतं आणि त्यामुळे नॉर्मल सेल काय होतात, नाहीशा होत जातात. कॅन्सरस सेलची संख्या वाढत जाते नॉर्मल सेलपेक्षा. नॉर्मल सेलची संख्या काय होणार आहे, कमी होणार आहे आणि कॅन्सरस सेलची संख्या जास्त होणार आहे. त्यामुळे ॲटोमॅटिक काय होणार, कॅन्सरस सेल हे काय करणार आहेत, नॉर्मल सेलला जे काही न्यूट्रियंट मिळालेलं आहे ते तिथून त्यांच्याकडनं न्यूट्रियंट घेणार आणि कोणाची वाढ जास्त होणार, कॅन्सरस सेलची. आणि त्यामुळं नॉर्मल सेल आर फायनली किल. नॉर्मल सेलची डेथ होते आणि कॅन्सरस सेलची ग्रोथ होत असते. ओके. दिस सेल आर स्प्रेड फ्रॉम वन ऑर्गन टू द अनादर ऑर्गन व्हाया द ब्लड. हे जे काही सेल आहेत ते एका ऑर्गनकडून दुसऱ्या ऑर्गनकडं पास होऊ शकतात. कशामधून, ब्लडमधून किंवा लिम्फमधून, आणि नवीन ट्युमर तयार करू शकतात. हे जे नवीन ट्युमर तयार करणार आहे त्या ट्युमरला म्हटलं जातं सेकंडरी ट्युमर. एका जागीहून दुसऱ्या जागी जे काही अशा सेल की जे कॅन्सरस आहेत, कॅन्सरस सेलची मूवमेंट एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडून, एका ऑर्गनकडून दुसऱ्या ऑर्गनकडे जर होत असेल तर त्याला म्हटलं जातं मायग्रेटरी प्रोसेसला त्या म्हटलं जातं की मेटास्टॅसिस म्हणजे काय असणार आहे, द मायग्रेटरी मूवमेंट ऑफ द कॅन्सरस सेल फ्रॉम वन ऑर्गन टू द अनादर ऑर्गन व्हाया द ब्लड ऑर लिम्फ and forming the secondary tumors. This is called the metastasis. आता ही जी प्रोसेस आहे मेटास्टॅसिसची जर प्रोसेस होत असेल, इट कॉजेस द डेथ ऑफ दॅट ॲनिमल. त्या ॲनिमलची, त्या ऑर्गॅनिझमची डेथ होत असते, त्या इंडिव्हिज्युअलची डेथ होत असते. का तर मेटास्टॅसिस म्हणजे तो कॅन्सर स्प्रेड होत असणार आहे. ओके. दिस इज अबाउट द मॅलिग्नंट ट्युमर. This is the diagram of the benign and malignant tumor. Okay. The benign tumor बघा एक ठराविक बाउंड्रीज आहे, त्याला एका ठराविक ठिकाणीच ते काय होतं, त्याची ग्रोथ होते. तर मॅलिग्नंटमध्ये तेच पसरलेलं दाखवलेलं आहे. नॉर्मल टिश्यू ऑफ सेल हे कसे आहेत, एका ठिकाणी आहेत आणि कॅन्सरस सेल काय आहेत, एक गोळा तयार झालेला आहे. तर मॅलिग्नंटमध्ये काय असणारे कॅन्सर सेल पसरलेले दिसतात, नॉर्मल टिश्यूंची संख्येपेक्षा त्यांची संख्या जास्त असते आणि ते पसरलेले दिसतात. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन द बेनिगन अँड मॅलिग्नंट ट्युमर. नाऊ वी हॅव टू सी अबाउट द टाइप्स ऑफ द कॅन्सर. द कॅन्सरचे टाईप नोट डाऊन. देअर आर 5 मेन टाइप्स ऑफ द कॅन्सर. फर्स्ट कार्सिनोमा, सेकंड सार्कोमा, थर्ड लिम्फोमा, फोर्थ ल्युकेमिया अँड फिफ्थ ॲडिनोकार्सिनोमा. ओके. Fifth, adenocarcinoma. This is the adenocarcinoma. Now we have to see about the first carcinoma. Carcinoma म्हणजे आता कशासाठी असणार आहे, दिस इज अराइज फ्रॉम द इपिथेलियल टिश्यू कवरिंग और द लाइनिंग ऑफ द बॉडी ऑर्गन इज नोन ॲज अ कार्सिनोमा. असा कॅन्सर की जो इपिथेलियल टिश्यूला होतो. इपिथेलियल टिश्यू हा कुठं असतो, ऑन द आउटर सरफेस अँड द इनर सरफेस ऑफ द बॉडी. एवढं लक्षात ठेवायचं. It is present, epithelial tissue is present on the outer surface of the body and inner surface of the body. मग असा पार्ट कोणता आहे, तर पहिला आहे ब्रेस्ट कॅन्सर. कोणकोणते कॅन्सर असू शकतं त्याच्यामध्ये, ब्रेस्ट कॅन्सर असू शकतो. दुसरा लंग कॅन्सर, कारण लंगच्या आतसुद्धा अल्व्हिओल आहे म्हणजे काय इपिथेलियल टिश्यू असणार आहे. तिसरा आहे कॅन्सर ऑफ स्टमक, इंटरनल लायनिंग. आणि फोर्थ आहे स्किन कॅन्सर म्हणजे आउटर लायनिंग ऑफ द बॉडी. म्हणजे इपिथेलियल टिश्यूला होणारा कॅन्सर त्याला म्हटलं जातं कार्सिनोमा. ओके. ब्रेस्ट कॅन्सर छातीचं कॅन्सर असणार आहे, लंग कॅन्सर फुफ्फुसाचं कॅन्सर ओनली बिकॉज ऑफ द स्मोकिंग, कॅन्सर ऑफ स्टमक बिकॉज ऑफ द अल्कोहोल ड्रिंकिंग, स्किन कॅन्सर ड्यू टू द अल्ट्राव्हायोलेट रेज दॅट कॅन्सर आर टेक्स प्लेस. ओके. नंतर आहे सार्कोमा.
तर सार्कोमामध्ये काय असणार आहे, इट अरायजेस फ्रॉम द कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूमुळे होणारा कॅन्सर. कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये होणारा कॅन्सर ह्याच्यामध्ये कोणकोणते आहेत? पहिला आहे बोन ट्यूमर. इट इन्क्लूड्स बोन ट्यूमर. नेक्स्ट मसल ट्यूमर. नेक्स्ट कॅन्सर ऑफ कार्टिलेज and cancer of adipose tissue. There are the other names for the bone tumor: osteosarcoma, muscle tumor, myosarcoma, cancer cartilage, chondrosarcoma, cancer of the adipose tissue, liposarcoma. These are the types of the sarcoma which are arises in the connective tissue. Okay, कारण हे सगळे bone, muscles, cartilage, adipose tissue, these are present in the connective tissue. म्हणून कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये होणारा कॅन्सर सार्कोमा. तिसरा टाईप आहे लिम्फोमा. इट अरायजेस फ्रॉम लिम्फॅटिक टिश्यू. लिम्फॅटिक टिश्यूमध्ये होणारा कॅन्सर. मग कशामध्ये दिसणार आहे तो? लिम्फॅटिक नोड, स्प्लीन, टिश्यू ऑफ द इम्युन सिस्टीम याच्यामध्ये होणारा कॅन्सर. लिम्फॅटिक नोड, स्प्लीन, इम्युन सिस्टीमचे जे काही टिश्यू असणार आहे त्याच्यामध्ये होणारा कॅन्सर, त्याला लिम्फोमा म्हटलं जातं. टॉन्सिलसुद्धा लिम्फोमामध्ये, टॉन्सिल हा जो लिम्फॅटिक टिश्यू आहे याला जर कॅन्सर झाला तर तो लिम्फोमा असतो. ओके. नेक्स्ट आहे ल्युकेमिया. ल्युकेमिया म्हणजे इट इज द टाईप ऑफ द ब्लड कॅन्सर. ओके. वेन द एक्सेसिव्ह फॉर्मेशन ऑफ द WBC or leukocyte in the bone marrow, it is causing the leukemia. WBC किंवा ल्युकोसाईटचा जो काही प्रमाण आहे ब्लडमध्ये जर ते वाढलं, एका लिमिटपेक्षा जास्त वाढत गेलं आणि कंटिन्युअस हे WBCचं प्रमाण वाढत गेलं, इट कॉजेस द ल्युकेमिया. ओके. ब्लड कंटेन्स million of the abnormal immature WBC that are incapable of fighting the infection. कित्येक WBC तयार होतात पण त्याच्यामध्ये इन्फेक्शनला फाईट करायची कपॅसिटी नसते. WBCचं काम काय आहे? फायटिंग द पॅथोजन्स, फायटिंग विथ द पॅथोजन्स. पण हे काम करण्या इतपत त्याच्यामध्ये ते मॅच्युअर झालेले नसतात, इमॅच्युअर असतात. आणि अशा अनेक इमॅच्युअर WBCचं प्रोडक्शन ब्लडमध्ये होत असेल ॲबनॉर्मली तर त्याला म्हटलं जाते ल्युकेमिया. ओके. आता ल्युकेमिया, मोनोसिस्टिक ल्युकेमिया, लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया, दिज आर द टाईप्स ऑफ द ल्युकेमिया. मोनोसिस्टिक आणि लिम्फोब्लास्टिक, दिस इज द टाईप ऑफ द ब्लड कॅन्सर. नाउ फिफ्थ इज द ॲडिनोसार्कोमा, ॲडिनोकार्सिनोमा. ओके. आता ह्याच्या कशामध्ये होणार आहे तर ॲडिनो लक्षात ठेवायचं. ॲडिनोवरून लक्षात काय ठेवायचं? ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँड म्हणजे काय आहे? ही एंडोक्राईन ग्लँड आहे. म्हणजे एंडोक्राईन ग्लँडमध्ये होणारा कॅन्सर, एवढं लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. मग ती कोणती असेल? थायरॉइड ग्लँड असेल, पिट्युटरी ग्लँड असेल, ॲड्रिनल ग्लँड असेल किंवा अदर ग्लँड्युलर टिश्यू असेल. म्हणजे ग्लँडमध्ये होणारा कॅन्सर त्याला म्हटलं जातं ॲडिनोकार्सिनोमा. बॉडीच्या कोणत्याही भागामध्ये कॅन्सर होऊ शकतो. मग ब्रेस्ट असेल, लंग असेल, स्किन असेल, बोन्स असतील, कार्टिलेज असेल, इवन ब्लड असेल किंवा ग्लँड्युलर टिश्यू असेल, कोणत्याही भागामध्ये कॅन्सर होऊ शकतो. का होत असतं कॅन्सर? व्हाय द कॅन्सर इज कॉजेस? तर आपल्याला ह्याच्यासाठी बघायचं आहे कॉजेस ऑफ कॅन्सर. ओके. We have to find out the information about the different type of the lymphoma and the hereditary cancer syndrome. Find out म्हणजे तुम्हाला दिलेला आहे होमवर्क. Collect the information about the different types of the lymphoma and hereditary cancer syndrome. ओके. तुम्हाला प्रोजेक्ट ते द्यायचे, तुम्हाला प्रोजेक्ट ते लावून दिले जातील, फक्त स्टडी करा व्यवस्थित. Causes of cancer. It is not clear as how cancer is caused. There are several factors causing the cancers. कॅन्सर कशामुळे होतं हे ॲक्च्युअल क्लिअर नाही, पण काही असे फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळं कॅन्सर होतं, त्याला म्हटलं जातं कार्सिनोजेनिक फॅक्टर. असे फॅक्टर की ज्याच्यामुळं कॅन्सर होतं त्याला म्हटलं जातं कार्सिनोजेनिक फॅक्टर. कोणकोणते फॅक्टर आहेत? पहिला आहे केमिकल्स. ओके. आता
काही असे केमिकल्स आहेत की ज्याच्यामुळं कॅन्सर होतं. कोणते आहेत? निकोटीन, कॅफीन किंवा प्रोडक्ट्स ऑफ द कंबशन ऑफ द कोल अँड ऑइल, दीज आर द कार्सिनोजेनिक फॅक्टर की ज्याच्यामुळं कॅन्सर होतं. किंवा पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन, काही सेक्स हार्मोन आहेत, काही स्टिरॉइड्स आहेत की ज्याच्यामुळं कॅन्सर होतं. आता हे जे काही सांगितलेले आहेत निकोटीन, कॅफीन, ह्यांचं एका ठराविक लेवलपर्यंत घेणे योग्य आहे. पण प्रमाणापेक्षा जास्त जर त्याचं इंटेक आपल्या बॉडीमध्ये होत असेल तर त्याच्यामुळं काय होतं? कॅन्सर होतं. ब्रेस्ट कॅन्सर, इट इज seems to have hormonal relationship. It is more commonly observed in the women who avoid the breastfeeding. ब्रेस्ट कॅन्सर कशामध्ये होतं की जी वुमन ब्रेस्ट फिडिंग करायला अवॉइड करते, स्तनपान करायला अवॉइड करत असते, तिच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतं. का? तर हे केमिकलमुळं, कारण त्याच्यामध्ये हार्मोन्स जे तयार होत असतात मिल्क प्रोडक्शनसाठी त्याच्यावर ही वुमन काय करत असते? कंट्रोल करत असते आणि त्या हार्मोनचा इफेक्ट म्हणजे इट कॉजिंग द ब्रेस्ट कॅन्सर. ओके. सेकंड आहे रॅडिएशन्स. एक्स रे, गॅमा रे, कॉस्मिक रे, अल्ट्राव्हायोलेट रे आर द कार्सिनोजेनिक रे. ओके. ह्या रेज जर आपल्या बॉडीवर पडले तर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. इन्सिडन्स ऑफ द स्किन कॅन्सर इज हायर इन द पीपल वर्किंग इन व्हेरी सनी एरियाज ड्यू टू द UV रेडिएशन इन द सनलाईट. उन्हामध्ये काम जे करणारे व्यक्ती असतात, जास्त उन्हामध्ये काम करण्याच्या बॉडीवर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जे सनमधून निघतात, सनलाईटमधून निघणारे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचा मारा झाल्यामुळं स्किन कॅन्सर होऊ शकतो. नेक्स्ट आहेत काही असे व्हायरसेस आहेत की जे कॅन्सर कॉज करत असतात. द व्हायरसेस कॉजिंग द कॅन्सर हॅव द जीन कॉल्ड द ऑन्कोजीन. काही व्हायरसेस जे कॅन्सर कॉज करतात त्याला म्हटलं तर व्हायरल ऑन्कोजीन, ऑन्कोजीन म्हटलं जातं, व्हायरल ऑन्कोजीन. आता हे जे काही जीन्स आहेत दोन टाईपच्या याच्यामध्ये आहेत. द व्हायरसेस आज ऑल्सो कॉल्ड द ऑन्कोजेनिक व्हायरसेस. एक्झाम्पल कोणते आहेत? EBV, एप्स्टीन बार व्हायरस, आणि HPV, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. These are the two viruses which having the oncogenes which causes the cancer. याच्यामध्ये कॅन्सर घडून आणण्यासाठी असणारे जीन्स आहेत. ऑन्कोजीन म्हणजे काय? तर असे जीन की जे कॅन्सर कॉज करतात. मग ऑन्कोजीन, देर आर सेव्हरल जीन्स विच कॉजेस द सेल्युलर ऑन्कोजीन, ऑन्कोजीन म्हटलं जातं. सेल्युलर ऑन्कोजीन, ऑन्कोजीन और प्रोटो ऑन्कोजीन हॅव बीन आयडेंटिफाईड इन द नॉर्मल सेल्स. नॉर्मल सेलमध्ये ह्या टाईपचे काही जीन्स दिसतात की ज्याच्यामुळं कॅन्सर होऊ शकतो. विच वेन ॲक्टिवेटेड अंडर द सर्टन कंडिशन कुड लीड टू द ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेल. जेव्हा त्याला ठराविक कंडिशन मिळेल तेव्हा ते जीन्स काय करतात? कॅन्सर प्रोड्यूस करतात. नेक्स्ट आहे कशामुळे अजून होऊ शकतो. पहिलं बघितलं आपण केमिकल्स, दुसरं बघितलं रॅडिएशन, तिसरं बघितलं व्हायरसेस, चौथा बघितलं ऑन्कोजीन्स, पाचवा आहे ॲडिक्शन. आता ॲडिक्शन कशाचं झाल्यामुळं कॅन्सर होऊ शकतं हे आपल्याला माहीत आहे. स्मोकिंग म्हणजे सिगारेट्स, च्युईंग द टोबॅको, तंबाखू खाल्ल्यामुळं. मग कशाचा कॅन्सर होऊ शकतो? माउथ, लिफ, लंगचं कॅन्सर होऊ शकतं. अल्कोहोल कन्झम्पशनमुळं इसोफॅगस, स्टमक, इंटेस्टाईन, लिव्हरचं कॅन्सर होऊ शकतं. ड्रग्ज जे असतात, कोणते ड्रग्ज? मॅरिज्युएना, अनएरोबिक स्टिरॉइड, ह्यांच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतं. म्हणजे जे काही ॲडिक्शनचे जे काही पदार्थ आहेत, मग ते तंबाखू असेल, स्मोकिंग सिगारेट असेल, अल्कोहोल असेल किंवा ड्रग्ज असेल, हे घेतल्यामुळं कॅन्सर होऊ शकतं. इट इज द कॅन्सरस substances which causes the cancer and that substances are called the carcinogenic substances. Okay, the causes of cancer include, see first causes of cancer, chemicals कोणते असणार आहेत? निकोटीन, कॅफीन, प्रोडक्ट ऑफ द कंबशन ऑफ द कोल अँड ऑइल, सेक्स हार्मोन, स्टेरॉइड्स आर द केमिकल्स. रॅडिएशन्स कोणते असणार आहेत? एक्स रे, गॅमा रे, कॉस्मिक रे, अल्ट्राव्हायोलेट रे. ओके. व्हायरसेस
कोणते व्हायरसेस आहेत? EBV आणि HPV व्हायरस. ऑन्कोजीन म्हणजे काय? असे जीन्स की जे कॅन्सर कॉज करतात. मग ते आपल्या बॉडीमध्ये सेल्युलर ऑन्कोजीन असेल. नंतर ॲडिक्शन, कशाचे ॲडिक्ट आपण होऊ शकतो? तर स्मोकिंग म्हणजे सिगारेट, च्युईंग ऑफ टोबॅको किंवा अल्कोहोल कन्झप्शन, ड्रग्ज यांच्यामुळं कॅन्सर होऊ शकतं. मग हे जे काही कॅन्सर होतं त्या कॅन्सरला काही ट्रीटमेंट आहे का? तर आहे. पण याच्या अगोदर आपल्याला बघूया आपण कार्सिनोजिन्स अँड ऑर्गन अफेक्टेड. आता याच्यामध्ये कार्सिनोजिन काही जीन्स आहेत कार्सिनोजिन. सूट, कोल टार, सिगारेट स्मोक म्हणजे कोणकोणते फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळं काही ऑर्गन अफेक्ट होतात. आता एक्झाम्पल आपल्याला याच्यामधलं सिगारेटचं स्मोकिंग केलं तर लंग डिस्टर्ब होतं, बरोबर. नंतर आस्बेस्टॉसमुळं लंग होतं. किंवा निकोटीन असेल तर काय होणार आहे? लिप होणार आहे, माउथ होणार आहे. कोल टार असेल स्किन, लंग असणार आहे. कॅडमियम ऑक्साईड प्रोस्टेट ग्लँड असणार आहे. असे काही कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस आहेत की ज्याच्यामुळं जे ऑर्गन अफेक्ट होतात त्याची लिस्ट आपल्याला इथं दिलेली आहे. सी हिअर, स्टडी इट. ओके, तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं किंवा फिलिंग द ब्लँकला विचारलं जाऊ शकतं किंवा जोड्या लावासाठी मॅच द पेअरिंगमध्ये हे विचारलं जाऊ शकतं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नाऊ वी हॅव टू सी अबाउट नेक्स्ट ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. आता कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे, कोणत्या पद्धतीनं कॅन्सरची ट्रीटमेंट होऊ शकते ते आपल्याला माहीत आहे. ते फक्त ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला काय ह्याच्यामध्ये केलं जातं हे माहीत पाहिजे. पहिलं आहे किमोथेरपी. आता किमोथेरपी म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार आहे? ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द सर्टन अँटी कॅन्सर ड्रग. अँटी कॅन्सर काही ड्रग्ज असतात ते ॲज अ मेडिसिन म्हणून घेतले जातात. दॅट ड्रग चेक सेल डिव्हिजन बाय इनहिबिटिंग द DNA सिंथेसिस ऑर आर मोर टॉक्झिक टू कॅन्सरस सेल दॅन द नॉर्मल सेल. जे काही औषधं दिली जातात त्या औषधामुळं काय होत असतं? सेल डिव्हिजन जे आहे, सेल डिव्हिजन किती प्रमाणात होते ते चेक केलं जातं आणि ते सेल डिव्हिजन जे अनलिमिटेड अनकंट्रोलेबल होत असते त्याच्यावर इनहिबिट केलं जातं, ते थांबवलं जातं. DNA सिंथेसिस थांबवलं जातं आणि DNA सिंथेसिस जर थांबवलं तर ॲटोमॅटिक काय होणार आहे? कॅन्सर ग्रोथ जी आहे, जी वाढत आहे ती काय होते? कमी होते. आणि त्यामुळं नॉर्मल सेल जे आहे त्या नॉर्मल सेलवर काही इफेक्ट न होता ती व्यवस्थित राहते आणि कॅन्सरस सेलची ग्रोथ काय होते? कमी होते. किमोथेरपी लीड्स टू द हेअर लॉस, ॲनिमिया, बट बोथ आर गेट करेक्टेड आफ्टर द ट्रीटमेंट. किमोथेरपीमुळं काय होत असतं? केस गळणे किंवा ॲनिमिया ह्या टाईपची लक्षणं दिसून येतात, पण नंतर ते परत व्यवस्थित होत असतं. म्हणजे ज्यांच्यामध्ये किमोथेरपी घेतली जाते त्यांचे केस गळतात, पूर्ण डोक्यावरचे केस निघून जातात. ओके, आता याचा उदाहरण आपल्याला वेल नोन जे उदाहरण माहीत आहे, जे बघितलेलं आहे ते सोनाली बेंद्रेला कॅन्सर जे झालं होतं तेव्हा तिचे टोटल केस गळालेले होते विदाऊट हेअर. त्याचं जे काही फेस दिसत होतं. ओके, ऑल द हेअर्स ऑफ द बॉडी आर लॉस आउट. ओके, या टाईपचं म्हणजे याच्यामध्ये असणारी ट्रीटमेंटचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये केस पूर्ण गळून जातात. दुसरं आहे रेडिओथेरपी. द प्रिन्सिपल याच्यामध्ये काय त्याचा रेडिओथेरपीचा आहे? टू बंबार्ड द कॅन्सरस टिश्यू ऑर सेल विथ रेज फ्रॉम रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. जे काही रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहे त्याचे रेज जे आहेत ते रेज कॅन्सरस टिश्यूवर बंबार्ड केले जातात, सोडले जातात. मग कोणते रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहेत? नोट डाऊन. कोबाल्ट, इरिडियम, आयोडीन. These are the radioactive material. Okay, and that radioactive material are bombarded with the help of the rays, X-ray, gamma rays and charged particle used to destroy the cancerous tissue or the cell. X-ray, gamma rays हे वापरून कोबाल्ट, इरिडियम, आयोडीन ह्या रेडिओॲक्टिव्ह मटेरियलच्या साहाय्याने त्या व्यक्तीवर रेडिओथेरपी केली जाते जेणेकरून कॅन्सरस सेल डिस्ट्रॉय होतील
आणि मिनिमम डॅमेज होईल, बाकीचे जे नॉर्मल टिश्यूला मिनिमम डॅमेज होतील याचा त्याच्यामध्ये विचार केला जातो. ओके. किमोथेरपी म्हणजे केमिकल म्हणजे ड्रग्ज घेतले जातात. रेडिओथेरपी म्हणजे काय असणार आहेत, रॅडिएशन्स असणार आहेत. कोणते रॅडिएशन्स असणार आहे, एक्सरे, गॅमा रे. ओके, विथ द हेल्प ऑफ द चार्ज पार्टिकल. नंतर आहे सर्जरी. आता सर्जरी म्हणजे ऑपरेशन. प्रत्येक प्रत्येक कॅन्सरमध्ये सर्जरी केली जात नाही. कॅन्सर किती प्रमाणात आहे, कोणत्या भागामध्ये आहे हे बघून मोस्टली सर्जरी केली जाते. तर ब्रेस्ट कॅन्सर आणि युटेराईन ट्यूमर हे सर्जिकली काय रिमूव्ह करू शकतो, पण बाकीचे जे काही आहेत त्यामध्ये शक्यतो होईल असं नाही. मोस्टली ब्रेस्ट ट्यूमर अँड युटेराईन ट्यूमर आर सर्जिकली रिमूव्ड वेन इट इज इन द लिमिटेड क्वांटिटीमध्ये असेल तेव्हाच हे होऊ शकतं. जास्त प्रमाणामध्ये असेल तर हे शक्य नाही, कारण ते पसरलेलं असेल तर ते शक्य नाही. नेक्स्ट आहे इम्युनोथेरपी. Tumor cells have been shown avoid detection and destruction by the immune system. Therefore, patients are given substances called the biological response modifiers such as the alpha interferon, which activate their immune system and help in the destroys tumor. याच्यामध्ये काय होत असतं, तर जे काही ट्यूमर सेल आहेत ते ट्यूमर सेल डिटेक्ट केले जातात आणि ॲक्च्युअल डिटेक्शननंतर इम्युन सिस्टीम काय करत असते, इम्युन सिस्टीममध्ये बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर्स म्हणजे अल्फा इंटरफेरॉन टाईपमध्ये सबस्टन्स याच्यामध्ये इन्व्हेड केले जातात की जे आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीमला ॲक्टिवेट करते. आणि आपली इम्युन सिस्टीम मग ॲक्टिवेट झाली तर आपली इम्युन सिस्टीम काय करणार आहे, हे ट्यूमर सेलला ओळखून त्याला काय केलं जाते, ते डिस्ट्रॉय केले जातात. कॅन्सर सेल डिस्ट्रॉय करण्यासाठी आपलीच इम्युन सिस्टीम तिथे यूज केली जाते आणि बाहेरचे जे काही कॅन्सर सेल आहे त्यांना डिस्टर्ब केले जातात. ओके. नंतर आहे सपोर्टिव्ह थेरपी. सपोर्टिव्ह थेरपी इज यूज्ड टू ट्रीट द सिम्पटम ऑफ द कॅन्सर अँड द साईड इफेक्ट ऑफ द कॅन्सर ट्रीटमेंट. कॅन्सरचे सिम्पटम ट्रीट करण्यासाठी किंवा त्याचे जे काही ट्रीटमेंट आहे त्याच्यावर असणारे साईड इफेक्ट होत असतील तर ते ट्रीट करण्यासाठी सपोर्टिव्ह थेरपी यूज केली जाते. ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस थेरपी इज टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द लाईफ ऑफ द कॅन्सर पेशंट. कशासाठी ही थेरपी वापरायची, तर कॅन्सर पेशंटची लाईफ वाढवण्यासाठी आणि क्वालिटी त्याची वाढवण्यासाठी. दिस थेरपी व्हेरीज डिपेंडिंग अपॉन द कंडिशन ऑफ द इंडिव्हिज्युअल पेशंट. पेशंटची कंडिशन कशी आहे, एज किती आहे, हे सगळं बघून ही थेरपी दिली जाते. ह्या टाईपमध्ये ट्रीटमेंट ऑफ कॅन्सरमध्ये किमोथेरपी, रेडिओथेरपी, सर्जरी, इम्युनोथेरपी आणि सपोर्टिव्ह थेरपी या पद्धतीनं कॅन्सरची ट्रीटमेंट केली जाते. ओके, दिस इज अबाउट द कॅन्सर. आज आपण पूर्ण कॅन्सर ह्या पॉईंटबद्दल स्टडी केलेले. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, त्यामुळे थोडं लक्षपूर्वक परत स्टडी करा. 1-2 ते 3 वेळा व्हिडिओ बघा, पुस्तक थोडं वाचा म्हणजे लक्षात येईल. ओके, थँक्यू.